आणि कोकणकर म्हटल्यावर आपण गावी जातोच होलीसाठी। आणि अवस्था बघा रोडची मध्ये बापरे। आलोय आता फक्त एकच चला तर मंडळी, आता आपण नेरूल बेलापूर सोडून आलो आहे। इथं तुम्ही बघू शकता JNPT रोडला आलो आहे आपण आता, म्हणजेच बेलापूरमध्ये आहोत आता। जस्ट बेलापूरमधून निघतो आहे आपण। चला तर फर्स्ट टाईम आपला मोटो ब्लॉग आहे हा, तर आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, बोला गणपती बाप्पा मोरया। तर हा आहे JNPT रोड, JNPT उल्वे रोड आहे आणि खूप चांगला रस्ता आहे। आणि हाच रोड तुम्ही नवी मुंबईमध्ये जो एअरपोर्ट होतो आहे त्या एअरपोर्टला हाच रोड जातो। हा मेन रोड आहे एअरपोर्टचा। ठीक आहे, बऱ्यापैकी आहे रस्ता। मध्ये पॅचेस आहेत खराब, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। सावकाश का होईना पण होऊ दे, पण अगदी एवढे पण नको की बाबा 18 आणि 19 वर्ष लागतील। आता जवळ मुंबई गोवा हायवे होतोय,
ह्या रोडला जवळजवळ 18 ते 19 वर्ष व्हायला आली झालीत, पण अजून काय हा रस्ता झालेला नाही आहे. ठीक आहे. रे 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 बाप. आता लोक शिमग्याची म्हणजे होलीचा जेव्हा आपला सण येईल तेव्हा पण लोक आपली गावी जाणार असणार आहेत, गावी जाणार असतील. आणि कोकणकर म्हटल्यावर आपण गावी जातोच होलीसाठी. आणि अवस्था बघा रोडची मध्ये बापरे, डेंजरस आहे जरा. आहे तसा थोडाफार चांगला, पण डेंजरस म्हणावं लागेल. आता हे पॅच किती मोठा काय समजत नाही यार. सावकाश का होईना, ओव्हरटेक करूया एकदाच्या गाड्यांना. हो रे गणपती बाप्पा मोरया. तर मागाशी आपण वडखल क्रॉस केल्यानंतर शालीमार हॉटेल आहे. वडखल क्रॉस केल्यानंतर तिथं आपण थोडा वेळ थांबलो, पाणी बॉटल वगैरे घेतली, एक बिस्किटचा पुडा घेतला, कारण आपण ऑलरेडी घरी मस्त जेवून आलो होतो व्हेज. तसं पण आज शनिवार आहे, तर आपण वाकणला आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये थांबत असतो आणि तिथेच आता आपण थांबणार आहोत. हे बघा. अरे बाबा काय करतो, एक तर रस्ता खराब आहे आणि त्याच्यात ओव्हरटेक करत येत आहेत. ओ यार, असल्या रस्त्यामुळे एकतर माणसाला प्रॉब्लेम म्हणजे माणूस अशा रोडमध्ये जर माणूस पडला ना तर बाबा त्याची साल नाही निघणार, चांगलाच मुशीसारखा सोलून निघेल तर पडला तर. येत्या वेळेस खालच्या मार्गे ट्राय करू आपण, कारण बाबा एवढा रस्ता आपल्याला काही झेपणार नाही. एक बेकार रस्ता आहे. अवस्था बघा. मगाशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा रोडचा जो काम चालू आहे ना, जवळजवळ 18 ते 19 वर्ष 20 वर्ष व्हायला आलीत आहेत कंप्लेट. पण मगासपासून तुम्ही जो बघितला रस्ता तो निफ्ट साईडून चांगला झाला आहे, पण हा तुम्ही बघताय एकदम डेंजर आणि एकदम खतरनाक रस्ता झाला आहे. हा भयानक आहे. यामध्ये अशा रोडमध्ये आहे ना प्रॉब्लेम आपल्या गाडीचा जो सस्पेन्शन आहे त्याला होतो. हा गडगड. हा बघा, हा हिरो बघा, त्याला तर गाडीची काही काळजीच नाही. आयला चाललं आहे आपलं. हो. येणारे जाणारे जे बाईकवाले आहेत ना मित्रांनो, हे सगळे आपल्याजवळ बघतात आहेत, कारण आपण मोबाईल हेल्मेटला माउंट केला आहे. त्याच्यामुळे येणारे जाणारे सगळे बाईकवाले असे बघत आहेत माझ्याकडे. ड्रायव्हर पण बघतो आणि तो मागचा बसला आहे तो पण बघतो आहे माझं. असो ठीक आहे, आपण का करतो आहे, कशासाठी करतो आहे, आणि आपलं चॅनल यूट्यूबवर आपलं चॅनल आहे की नाही हे त्यांना काय माहीत नाही. त्याच्यामुळे चाललेत बघत आपले, ज्यांना माहिती नाही मोटो ब्लॉगबद्दल ते लोक अशीच बघत राहतात. ज्यांना माहिती आहे ते समजून जातात की हा काय करतो. हा रस्ता पण एवढा खराब आहे ना, गडगड. अरे बापरे, हे देवा, भगवंता, परमेश्वरा. ओय
शट यार, ह्या रोडला 20 वर्ष, म्हणजे तुम्ही विचार करा, अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही. मला वाटतं जेव्हा कामाला सुरुवात केलात ना, त्या दिवशी कोण जन्माला आलं असेल ना, त्यांचं लग्न पण झालं असेल असं मला तर वाटते बाबा. कारण 20 वर्ष रोडला गेले, खाऊ काम नाही आहे. हां, बरं वाटलं. चला 5 ते 6 वाजेपर्यंत संध्याकाळी आपल्याला आरामात पोचायचं टार्गेट आहे आपला. त्याच्यामुळे काय घाई करायची काही गरज नाही आपल्याला. पण तरीसुद्धा रस्ता जर व्यवस्थित चांगला भेटत असेल तर गाडी मारायला हरकत नाही. असा रस्ता असेल ना मित्रांनो तर काय वाटत नाही गाडी चालवायला. जरा स्पीडवर गाडी चालवली ना मित्रांनो की थोडी जरा म्हणजे बरं वाटतं. एकदम स्लो घेतली नाही त्या रस्त्यावरून की गाडी चालवून पण नाही करत. जरा स्पीड मारली ना गाडी कशी एकदम अशी वरतीच राहते गाडी, वाटत नाही. अशा रस्त्यावर स्लो गाडी चालवणेच महत्त्वाचं आहे. कारण अशा रोडला जर तुम्ही अचानक बायचान्स जर गाडी स्लिप झाली तर मुक्का मार तर सोडा, कुठं मार लागला आहे हे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन समजेल. नक्कीच आपण लॉंग रूट करू. हे बघा, बिना बारिश का पाणी कुठून आला रस्ता. आणि आपला नेहमीचं हॉटेल श्री समर्थ कृपा. फायनली आपण पोचलो आहे तिथं. आता इथं कुठेतरी गाडी लावूया आपण. हा आहे हॉटेल. तर कुठेतरी गाडी पार्क करूया सावलीमध्ये. यस 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 यस, देवा गणपती बाप्पा, पोचलो एकदाचे. ही बॅग आहे, त्याच्यामध्ये आपण टोटल जे आपले वस्तू आहे म्हणजे जेवढं पण आपलं सामान आहे, गॉगल म्हणा, वॉलेट बघा किंवा आपले एअरफोन्स, हे सर्व ह्याच्यामध्ये आपण कॅरी करत असतो. त्यासाठी ही बेस्ट बॅग आहे. ठीक आहे. तर फायनली आपण जवळजवळ 2.5 तासाने वाकणमध्ये आलो आहे. नेहमीच्या हॉटेलमध्ये आपल्या श्री समर्थ कृपा म्हणून हॉटेल आहे वाकणला. जस्ट तिथे पोचलो आहे. आता आपली फेवरेट मिसल, आपण मिसल खाणारच आहोत. तिथं चहा घेऊ आणि मग निघू इथून. तर जस्ट नाश्ता वगैरे नॉर्मली नाश्ता केला आपण. नेहमीच आपलं मिसल पाव खाल्लं आहे. टेस्ट तर सेमच आहे, चांगलीच आहे नेहमीप्रमाणे. आणि जस्ट स्टिंग घेतलं आहे पिण्यासाठी. कारण आपल्याला अजून जवळजवळ इथून अजून आपल्याला 3 तासाची रनिंग आहे. नॉनस्टॉप गेलो तर 3 तासाची आहे. जर माणगावला एखादा स्टॉप जर घ्यायचं झालंच तर तिथं एक 15-20 मिनटं जातील. कारण थोडं आपलं काम आहे तिथे. वाकणनंतर मी काय व्हिडिओ बनवली नाही, म्हणजेच आपला मोबाईल काय परत मी माउंट केला नाही. कारण आवाज येत नव्हता. आपला प्रॉब्लेम आहे हेल्मेटचा. हेल्मेट नवीनच पाहिजे त्यासाठी आणि पूर्ण पॅकिंग पाहिजेत. तर त्या व्हिडिओमध्ये माझा आवाज रेकॉर्ड होईल. हेल्मेट पूर्णपणे माझा लूज बसतो डोक्याला. कारण त्याचा जो कुशन आहे तो पूर्णपणे दाबला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो माझा आवाज वगैरे काय त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत नाही आहे. तर असो, आता नेक्स्ट टाईम आपण मोबाईल नाही सॉरी हेल्मेट आपण नवीन घेऊ, चांगलावाला घेऊ आणि मगच मोटो ब्लॉगिंग करू आपण. आता माणगाव जस्ट मी क्रॉस केलं आहे. तर आता जस्ट आपण बोरलीमध्ये पोचलो आहे. बरोबर मसल्यातून बरोबर अर्धा तास लागला आपल्याला. आणि आपण मागचं सर्व कवर केलं टायमिंग, तर सर्व दाखवत आलो तुम्हाला. आता जस्ट बोरलीमध्ये पोचलो आहे. आणि हे बघा आपल्या नानू आणि मल्हारसाठी थोडंसं खाऊ घेतलं आहे. बोरलीमध्ये हो आपल्याला टायमिंग कवर करायचं होतं. 5 ते 6 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं होतं आणि त्या टायमात एक्झॅक्ट आपण आलो इथं.
तर चला आता हे घेऊया आणि जाऊया आपण पटकन, कारण आपल्याला 6चा टायमिंग होत आला आहे. ए बाईक किती झाले याचे? 215. अच्छा ठीक आहे. ओके चला, फायनली आपण सर्व घेतलं आहे बोरलीमध्ये येऊन. तर हा आता फायनल सेटअप केला आहे. तर आता बघूया आपण. माझ्या मते ह्याच्यामध्ये आता कंट्रोल वाईज माझा प्लेअर आला पाहिजे, नाहीतर जर येत नसेल तर काही फायदा नाही. त्याच्यामुळे बघूया आता, चांगले फुटेज असतील तर तुम्हाला मी द्यायचं काम करेन, नाहीतर जे पण असतील ते काय कामाचे नाही, ते बघू नंतर. फायनली आलो आहे आपण. फायनली भरडखोल पोचलो आहे आपण. आपला गाव भरडखोल. फायनली आपण पोचलो. हा, आता हे फुटेज बघूया कसे येत आहेत. तर फायनली बाबा काय बाबा, बरं आहेत ना? मध्येच तर काय, आता काय सुट्ट्या बोलो, 3 दिवस 4 दिवस चला बोलो. चल, हे पण हे बघ, हे चप्पल आहे त्याच्यामध्ये, तिथे ठेव आणि त्या हातला घेऊन जा. तर फायनली आपण घरी पोचलो आहे आणि तुम्हाला रस्त्याची अपडेट देखील मी देत आलो आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा, आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे इकडे ये.